नमस्कार. आज आपण पायाभूत सुविधांमधल्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जमिनीखालील बोगदे म्हणजे टनेल कन्स्ट्रक्शन. आपल्यासमोर जी माहिती आहे त्यात मुख्यत्वे दोन पद्धती दिसतात. एक आहे टनेल बोरिंग मशीन, TBM म्हणतात त्याला. हो, मोल असंही एक नाव आहे त्याचं. हो, बरोबर, मोल. आणि दुसरी पद्धत आहे पारंपरिक कट अँड कव्हर. तर आज आपण बघूया की या दोन्ही पद्धती म्हणजे कशा काम करतात, काय फायदे तोटे आहेत त्यांचे, आणि कधी कोणती पद्धत वापरणं योग्य ठरतं. चला जरा समजून घेऊया हे सगळं. अगदी. आपण TBM पासूनच सुरू करूया का? हो, नक्की. हे बघा, TBM म्हणजे खरंच आधुनिक अभियांत्रिकीचं एक काय म्हणतात त्याला उत्तम उदाहरण आहे. विचार करा, एक मोठी गोल मशीन जमिनीखालून जाते आणि मागे तयार बोगदा बनवत जाते. अच्छा. शहरांमध्ये जिथे वरती जास्त बांधकाम असतं किंवा वाहतूक थांबवता येत नाही, म्हणजे मेट्रो किंवा पाणी पुरवठ्याच्या लाईन्ससाठी, तिथे हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं ठरतं. कमीत कमी अडथळा होतो वरती. आणि ते काम कसं करतं हे पण रंजक आहे बरं का. कसं? समोर एक मोठं गोल चक्र असतं, कटर हेड म्हणतात त्याला. ते फिरत फिरत माती किंवा खडक कापतं. मग तो कापलेला भाग म्हणजे मक म्हणतात त्याला, तो मशीनमधनंच मागे टाकला जातो. एकतर कन्व्हेअर बेल्ट असतो किंवा पाईपलाईन. म्हणजे खोदकाम पण आणि तो मलबा काढणं पण एकाच वेळी. हो. आणि इतकंच नाही, मशीन जसजशी पुढे सरकते ना, तसतशी ती आतून बोगद्याला आधार द्यायला कॉन्क्रीटचे मोठे तुकडे लावत जाते. सेगमेंट्स म्हणतात त्याला. म्हणजे अक्षरशः एक चालता फिरता भूमिगत कारखानाच. अरे वा. म्हणजे वेग आणि सुरक्षितता हे त्याचे मोठे फायदे झाले म्हणायचे. पृष्ठभागावर काहीच परिणाम नाही होत का? परिणाम खूप कमी होतो. तोच तर मुख्य फायदा आहे. पण ह्या मशीन्स प्रचंड महाग असतात. आणि त्या चालवायला खूप कौशल्य लागतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचं आहे. अच्छा. हो. आणि समजा जमिनीखाली काही अनपेक्षित बदल झाले, म्हणजे अचानक खूप कठीण खडक लागला किंवा पाण्याचा मोठा प्रवाह आला, तर मग कामात अडथळे येतात. एका प्रकल्पाच्या माहितीत तर असं होतं की अनपेक्षित खडक लागल्यामुळे त्या कटर हेडची झीज खूप झाली आणि मग वेळ आणि खर्च दोन्ही वाढले. म्हणजे आव्हानं पण आहेतच. बरं, आता दुसरी पद्धत कट अँड कव्हर, ही कशी आहे? नावावरून तर सोपी वाटतेय. हो, संकल्पना तशी बरीच सरळ आहे. म्हणजे या जमिनीवरूनच एक मोठा खड्डा खणला जातो, लांब असा खंदक. मग त्या खड्ड्यात आपल्याला जसा बोगदा हवाय, म्हणजे समजा चौकोनी किंवा आयताकृती, तशी कॉन्क्रीटची रचना बांधली जाते. आणि मग बांधकाम पूर्ण झालं की तो खड्डा परत मातीने भरून टाकायचा आणि वरची जमीन जशी होती तशी करून टाकायची. अच्छा, म्हणजे ही पद्धत जमिनीच्या जवळच्या बोगद्यांसाठी वापरत असणार, म्हणजे जे जास्त खोल नाही आहेत, उदाहरणार्थ मेट्रो स्टेशन्स वगैरे. अगदी बरोबर. उथळ बोगद्यांसाठी किंवा स्टेशनसाठी ही जास्त वापरली जाते, कारण खोल खणायची गरज नसते. पण मग याचा अर्थ जोपर्यंत ते बांधकाम चालू आहे तोपर्यंत वरची सगळी वाहतूक, लोकांचं येणं जाणं हे सगळं थांबत असणार, खूप त्रासदायक होत असणार ते. हो, हाच तर या पद्धतीचा मुख्य तोटा आहे. जिथे काम चालू आहे तिथे पृष्ठभागावर प्रचंड अडथळा निर्माण होतो. रस्ते बंद होतात, कधीकधी तर व्यवसायांवरही परिणाम होतो. म्हणजे TBM आणि कटन कव्हरची तुलना केली तर असं म्हणता येईल की TBM खोल आणि लांब बोगद्यांसाठी, विशेषतः दाट वस्तीच्या शहरांमधनं नेण्यासाठी उत्तम आहे, कारण वरती त्रास कमी होतो. कटन कव्हर पद्धत उथळ कामांसाठी जास्त योग्य ठरते, जिथे पृष्ठभागावरचा अडथळा काही काळासाठी सहन करता येऊ शकतो. आणि हो, खर्चातही फरक असतो. खर्च कटन कव्हरमध्ये कमी असतो का? सामान्यतः लहान आणि उथळ प्रकल्पांसाठी TBM पेक्षा कमी खर्चिक ठरू शकते. पण पृष्ठभागावरील अडथळ्याचा अप्रत्यक्ष खर्च विचारात घ्यावा लागतो. आणि आणखी एक फरक महत्त्वाचा आहे, आकार. TBM शक्यतो गोल बोगदे बनवते. हो, ते कटर हेड गोल असतं म्हणून. बरोबर. तर कट अँड कव्हरमध्ये आपल्याला हवा तसा आकार देता येतो बऱ्यापैकी, चौकोनी, आयताकृती. त्यात जास्त लवचिकता आहे. हे सगळं ऐकून असं वाटतंय की शहरं जशी वाढत आहेत तसं जमिनीखालच्या जागेचा वापर वाढणारच आहे. मग अशावेळी TBM सारखं तंत्रज्ञान जरी महाग असलं तरी जास्त उपयुक्त ठरू शकतं भविष्यात, कारण त्याने वरच्या जीवनावर परिणाम कमी होतो. नक्कीच. हा विचार अगदी योग्य आहे. काही अभ्यासांनुसार TBMचा सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी वाहतूक आणि व्यवसायांचं जे नुकसान कट अँड कव्हरमुळे होतं ते टाळता येतं. त्यामुळे कधीकधी लांब पल्ल्यात
टीबीएम जास्त फायद्याचं ठरू शकतं. अच्छा. आणि म्हणूनच आता टीबीएम तंत्रज्ञानामध्ये सुद्धा सुधारणा होत आहेत. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि रोबोटिक्सचा वापर वाढतोय. म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे समजा जमिनीखाली काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेऊन मशीन आपोआप आपलं कटिंगचं स्पीड किंवा फोर्स बदलेल, किंवा ते कॉन्क्रीटचे सेगमेंट्स लावण्यासाठी रोबोटिक हातांचा वापर होईल. यामुळे काम अधिक सुरक्षित आणि वेगवान होते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. तर आज आपण बोगदा बांधकामाच्या या 2 मुख्य पद्धती, टीबीएम आणि कटन कव्हर, याबद्दल बरीच माहिती घेतली. प्रत्येकाची गरज आणि जागा वेगळी आहे हे स्पष्ट झालं. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कोणता? आपण म्हणालो की शहरीकरणामुळे जमिनीखाली बांधकाम वाढणार. हे खरंय, पण मग हे बांधकाम अधिक वेगाने, सुरक्षितपणे आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करून कसं करायचं? विशेषतः टीबीएममधून जी प्रचंड प्रमाणात माती आणि दगड बाहेर पडतात, म्हणजे तो मग त्याचं काय करायचं? हो, हा मोठा प्रश्न आहे. त्याचा पुनर्वापर कसा करता येईल किंवा त्याची विल्हेवाट पर्यावरणाला धक्का न लावता कशी लावायची, यावर आपल्याला भविष्यात खूप काम करावं लागणार आहे. हे एक मोठं आव्हान असेल.